सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब बोला. आता राहू दे, आता बोलतो माझ्यानंतर बोला. आता हा ठीक आहे, माझ्यानंतर बोला. देतील मॅडम. अहो घटनेच्यांना बोलायला देतील त्या. हा नाही 2 मिनिटं नाही, किमान 10 मिनिटं तरी पाहिजे ना, तर काहीतरी प्रस्तावातलं समजेल. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, आमचे सन्माननीय गटनेते, सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू, या ठिकाणी सभागृह नेते यांनी मुंबई महानगरपालिका हद्दीत वायू प्रदूषण नियंत्रण, वायू गुणवत्ता सुधारणा व शहरात साचलेली धूळ पूर्णतः निर्मूलन करण्यासाठी सर्वसमावेशक वायू प्रदूषण निर्मूलन व वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम हा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे. सभागृह नेते साहेब, आपण हा प्रस्ताव विस्तृतपणे आणलेला आहे. जवळपास 129 पानांचा आहे, प्रबंध आहे हा, बरोबर ना? थेसिस काय इंग्लिशमध्ये काहीतरी म्हणतात ते थेसिस वगैरे, असं मला तेवढं जमत नाही. थेसिस हां. त्याच्यामुळे हा प्रबंध पाहिल्यावर मला थोडंसं जाणवायला लागलं. आता कोणी धुरंधर बोललं तर कोणी काय बोललं, आणि सगळे 1-2-3 दिवस मी पाहतोय सगळे प्रस्ताव, एकतर ते यायची भाषा किंवा ते याची चॅट जीपीटीच्या याच्या एकदम संगणकीय भाषा असते ना, तशा प्रकारची भाषा या प्रस्तावांमध्ये. पूर्वी असे नव्हते. पूर्वी आपले साधे यायचे, सचिव मॅडम उचित कार्यवाही करण्याकरता पाठवण्यात येत आहे, एवढे यायचे. परंतु आता ती सगळी भाषा पाहिल्यावर आणि एक सुधारणा आहे. हो, सुधारणा आहे. ही सुधारणा कायम टिको आणि सुधारणेतून चांगलं घडव, ही सदिच्छा आमची आहे त्याच्यावर. तर हा प्रबंध एवढा मोठा पाहिल्यावर म्हणजे मला हे समजलं नाही. तर प्रबंध मुद्दाहून बोलतो का 129 पानं लिहिणं म्हणजे सगळ्यांना शक्य नसतं ना, बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये एकतर सभागृह आपला 1.5 महिन्यापूर्वी आले, म्हणजे 5 फेब्रुवारीला सभागृह आलेलं आहे. त्यामुळे 2 महिन्यात एवढे सगळे विषयावर लिहिणं, त्यामुळे आपण व्यक्तिगत लिहिता की सल्लागारामार्फत लिहिता की एखाद्या अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती आहे त्यांच्या मार्फत लिहिता, हे आम्हाला माहिती नाही. परंतु याच्यावर जेव्हा खाली ॲड्रेस येतो आपला, तेव्हा कळतं की हा आपल्या कार्यालयातून आलेला आहे. त्यामुळे इतका मोठा प्रबंध लिहिल्यावर मला सुद्धा वाटलं की आपल्याला एक सर्वज्ञ डॉक्टरेट म्हणून मिळायला पाहिजे खरं म्हणजे. कारण नवी मुंबईचं धूळ निर्मूलन पूर्णतः निघणार आहे. त्यामुळे मी खूप त्याबाबतीत आनंदित आहे की हा प्रस्ताव नुसता की ही योजना फक्त कागदावर राहू नये. मी हा मतच आहे की ही कागदावर राहू नये, फक्त कागदावर आपण आणतो प्रबंध. कारण दिल्ली, आपण मगाशी उल्लेख केला, दिल्ली मुंबई करता फार मोठमोठे प्रबंध ग्रंथ लिहिले गेले, लिटरेचर्स त्याच्यामध्ये आल्या प्रदूषणाच्या अनुषंगातून. त्या दिल्लीचं प्रदूषण मी पण जाऊन पाहिलेलं आहे तिथे. मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी 3 वेळा जाऊन आलो मी, कामानिमित्त, माझ्या व्यक्तिगत कामानिमित्त. म्हणजे त्यामुळे तिथल्या शहराचं प्रदूषण पाहिलंय, तिथला AQI काय आहे पाहिलाय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपली नवी मुंबई, मगाशी त्या भगिनी आपल्या महिला सदस्य, मला वाटतं त्यांचं नाव जिरगे मॅडम, त्यांचा एक शब्द मला फार चांगला वाटला, छान. म्हणजे खरोखर त्यांनी तो शब्द, त्या शब्दामध्ये खूप काय आलं, त्या मॅनमेड त्या शब्दामध्ये फार आलं, फार. म्हणजे ज्याला ते समजलं त्याने ते समजून घ्यावं, ज्यांना नाही समजलं तो भाग वेगळा. आणि गौतम मॅडमने एक त्या ठिकाणी एक बोलताना की वाऱ्याची धूळ म्हणजे वादळ येतं, कारण ह्या 2 गोष्टी आपल्या, एक मॅनमेड आपल्या हातात आहे ती कशी कंट्रोल करायची, पण नैसर्गिक वाऱ्याचं जेव्हा वादळ येतं
वारंवार येतं. कधी कधी दिवसभरात आपण सकाळी उठलो तर आकाश एकदम दमट असतं. त्याच्यामुळे हे कसं निर्मूलन होईल या चिंतेत आपण असतो. आणि त्याच्यामुळे आपण सांगितलेलं आहे की पूर्णता, त्यामुळे पूर्णता होताना पण बऱ्याचशा सदस्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणवलं की प्रशासन या ठिकाणी काहीच करत नाही, असं सगळे बरेचसे त्या ठिकाणी सदस्य बोलत आहेत. सभागृह नेते साहेब, या ठिकाणी नवी मुंबई आपल्याला 25 वर्ष झाली. या ठिकाणी नवी मुंबई म्हणजे महानगरपालिकेचं आता 25 वर्ष होऊन गेले म्हणजे या ठिकाणी होते. हो. आणि पूर्वीची गावं जी होती, MIDC क्षेत्र होतं, त्या MIDC क्षेत्रामध्ये नोसील कंपनी होती. आणि त्यांच्याकडे हात नाही करता, सुरेश पाटील साहेब आहेत का? नाही. त्यांच्या जवळ हार्डिल्या कंपनी होती. म्हणजे नवी मुंबईतल्या सर्वात मोठ्या केमिकल फॅक्टरी असलेल्या त्या ठिकाणी JD साहेब आणि आम्ही दोघेही 2 कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी कामगार म्हणून होतो आणि युनियन क्षेत्रात पण त्या ठिकाणी होतो. त्यामुळे बरेचसं त्या बाबतीत केमिकल प्रदूषणच्या बाबतीत आम्हाला फार ऐकून होतं. परंतु ही नवी मुंबई त्या गावांची नवी मुंबई झाली. ही नवी मुंबई झाली त्यावेळेचं जर आपण महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे जर आपण चौकशी केली, त्यावेळेची AQI वगैरे त्या आपण पाहिलं. आज जो मगाशी शशी बोरे साहेबांनी सांगितली ती वस्तुत आहे, त्यांच्या ब्रिजवरचा मध्ये वस्तुत आहे. नवी मुंबईतला सर्वात तो हायेस्ट AQI असलेला पॉइंट आहे तो ब्रिजवरचा. कारण आम्ही पण कधी कधी पहाटे तिथून जाताना फार तिथे स्मेल आणि हे येतं. परंतु ही नवी मुंबई त्या ठिकाणी केमिकल झोन हा शासनाने पूर्वीच वसवलेला, तो आज काय महानगरपालिकेने त्या ठिकाणी केलेला नाही. तेव्हा ह्या ठिकाणी जे MPC म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल पोल्युशन बोर्डाने ज्या ठिकाणी ते काम करतात न करतात शासनाच्या अनुषंगातून, ते त्यांनी बघायला पाहिजे होतं. पाहिलं न पाहिलं तो त्यांचा भाग आहे. आणि त्याचबरोबर नवी मुंबई आपण शहर त्या ठिकाणी हे प्रदूषण काय 5 वर्षात झालेलं आहे काय? AQI हा जो आहे तो काय ह्या 5 वर्षात 2 वर्षात बिघडला नाही काय? हा बरीच वर्ष बिघडलेला आहे त्या ठिकाणी. कारण नवी मुंबई गावांचं शहर झालेलं आहे. प्रचंड प्रमाणात इथे बांधकामे होत आहेत, आज सुद्धा होत आहेत. आता मगाशी कोणतरी बोललं, मी पाहिलं त्या ठिकाणी, मी आमच्या घनसोलीमध्ये 8 टॉवरची कामं चाललेत. 4 त्या पाम बीच रोडला चालू आहेत, त्या तळवीच्या इकडे तिकडे 4-5 चालू आहेत. त्या सर्व बांधकामावर जाऊन आलो, नेमकी यंत्रणा त्यांनी काय केलेली आहे, तिथे बोर्ड लागलेत की नाही, आच्छादन जाळी लावले की नाही, बाकी इतर गोष्टी ते पत्रे वगैरे सगळे तर त्यांनी ती केलेलं आहे. याचा अर्थ ते नगररचनाकडून त्यांना सूचना जात असतील, म्हणजे काही प्रमाणात का होईना जात असतील. आणि त्याच्याबरोबर पाम बीच मधून फिरता येताना जाताना कधी कधी दिसतं, कधी कधी तुर्बा स्टोरच्या इथून येताना मेन रोडने तिकडून दिसते, कधी कधी वाशीमध्ये दिसतं. ती आपली झाडूची गाडी फिरते त्या ठिकाणी. प्रशासनाने ते तेवढं तरी काम केलेलं दिसते, म्हणजे असं मला सदस्यांच्या जाणीवेतून दिसतं की काहीच केलेलं नाही, कारण प्रदूषण आताच वाढलेलं आहे असं. परंतु असं नाही वस्तुस्थिती. हे प्रदूषण वाढायला जेवढं त्या ठिकाणी नैसर्गिक वातावरण कधी कधी आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त आपण जबाबदार आहोत. त्या ठिकाणी आपण जबाबदार आहोत. काय आपले डोंगर बघा, आपले पलीकडचे. अहो नोसील कंपनी होती तर आमचा गवळी देवाचा डोंगर हिरवागार होता. सर्वात जास्त नवी मुंबईमध्ये झाडं तिथे लावलेली होत्या, लोक तिथे पिकनिकला यायचे. आज तो डोंगर उजाड दिसतो, उजाड. 2 वर्षापूर्वी तिथे महापालिकेकडून काम काढले ते महापालिका आणि ते खासदार तेव्हाचे तत्कालीन खासदार त्यावेळेचे होते ते त्यांनी. तर त्यावेळेस ते काढलं. आज त्या ठिकाणी तो डोंगर उजाड झालेला आहे. काय त्याच्या बाजूला आज MIDC पट्टा बघा, शिवाजीनगर पासून तर दिघ्यापर्यंत बांधकाम भराव टाकायचा हे आपणच करतो ना साहेब, बरोबर की नाही? हे आपण करतो. सगळे डोंगर उजाड दिसत, म्हणजे हिरवीगार नवी मुंबई असलेली आपली, की जिथे कोकणाचा हा एक पट्टा जिथे राहावंसं वाटत होतं, आज त्याच बिल्डिंग शिवाय काही दिसत नाही. आमचं घनसोली गाव काय अवस्था आहे हो. आम्ही सांगतो त्या ठिकाणी प्रदूषण कोणी केलंय प्रदूषण तिथे? त्या 50-50च्या बिल्डिंग मध्ये मनुष्य जात नाही, घुसत नाही तिथे. सूर्यप्रकाश मिळत नाही, हवा स्वच्छ मिळत नाही तिथे. हे आम्हीच केलंय. आम्ही काय तुम्हाला दोष देतो असं नाही, आम्ही म्हणजे सगळे आलो त्याच्यामध्ये.
मग त्याला एकमेव म्हणजे प्रशासनाने सुद्धा केलं पाहिजे. नेमकं आम्ही असं सांगत प्रशासनाचे त्या ठिकाणी अंमलबजावणी केलं पाहिजे. ते खरं म्हणजे 67 अनुसार त्या ठिकाणी महापौरांना आपल्या आयुक्तांना अधिकार आहे. त्या ठिकाणी पर्यावरणाचा अहवाल जुलै महिन्याच्या पूर्वी त्या ठिकाणी म्हणजे ठेवायला पाहिजे त्यांनी, आणि त्या अनुषंगातून इतर ज्या काही अंमलबजावणी असतील त्या करायला पाहिजे त्यांनी. हा त्यांचे हा खरं म्हणजे मी आता 5 दिवस बघतो, 3 दिवस महासभा झालेल्या आहे. पहिली महासभेला नव्हतो आम्ही, त्या दुसऱ्या महासभेला, पण अजून आयुक्तांचा एकही प्रस्ताव येत नाही. एक आला होता तो कुठला दर निश्चितीचा, तोही स्थायी समितीने नाही मंजूर केला, आयुक्तांचं नाही, डायरेक्ट सदस्यांनी नवीन सदस्य आलेले दर निश्चिती करून टाकले. आपण ठीक आहे, असो, सभागृहाचं कामकाज आहे, ते शेवटी बहुमताचा निर्णय आहे, बरोबर की नाही, असं आहे. परंतु जेव्हा प्रदूषण म्हणतो आपण, हे कागदावर नाही राहिलं पाहिजे. मी मगाशीच बोललो की या ठिकाणी 18 महिन्यामध्ये संपूर्ण नवी मुंबईचा हा पहिला टप्पा आहे. परंतु साहेब, या नवी मुंबईच्या अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नवी मुंबईच्या बाजूला तुमच्या भाषणात पण तो उल्लेख आला, म्हणजे याच्यामध्ये की जसं मुंबई आहे, ठाणा आहे, तलोजा आहे, पनवेल आहे, या ग्लासच्या बाहेर उभं राहिलो, समोर पाहिलं तर आपल्याला धुरकट असं दिसेल. एअरपोर्टची कामं चालले, पूर्णतः डोंगर फोडलेले आहेत. अगदी स्वच्छ, चांगला, सुंदर असा येणारा कॉम्प्लेक्स आहे तिथे, पण त्यांना ते भोगावं लागतं ना. हे कोण करतं? आपणच करतो. विकास हा पर्यावरणाचा शत्रू नाही. विकास हा 100% पाहिजे, पण त्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखायला त्या ठिकाणी प्रशासन तेवढेच आपणही त्या जबाबदारीने काम केलं पाहिजे. प्रशासन म्हणजे काय असतं? प्रशासनाने एका अधिकारी नेमला म्हणजे सगळं काय झालं का? होतं का? स्वच्छ अभियानात पुरस्कार मिळाले ना. सभागृह नेते साहेब, अख्ख्या नवी मुंबईमध्ये ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण मध्ये माझा प्रभाग अगोदर पूर्वी 19-20ला हा प्रथम क्रमांकाने आलेला प्रभाग होता. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे ते, म्हणजे असं नाही, खोटं बोलतो असं नाही, पाहिजे तर मोबाईलमध्ये आहे, दाखवतो मी तुम्हाला. असं आहे. म्हणजे त्याकरता सांगतो की हे प्रदूषण काय, जागा मोकळी आपण ठेवतच नाही ना. जागा कुठे मोकळी ठेवली आपण? खाडीच्या बाजूला ठेवली नाही. पामीच रोड केला ना आपण, टावर उभारले, धूळ येते ना, वादलातून येते. आता भराव आपणच टाकतो, एकतर पश्चिमेला भराव टाकतो किंवा पूर्वेला टाकतो. बिल्डरचं उत्खनन झालं कुठेतरी डोंगराच्या कुशीत टाकून द्यायचं, बोगद्याचं उत्खनन झालं डोंगराच्या कुशीत टाकून द्यायचं, नाही तर खाडीच्या किनारी टाकून द्यायचं. ह्याला जबाबदार जेवढं प्रशासन तेवढे आपण पण आहोत ना. का नुसती प्रशासनाची जबाबदारी आहे का ती? नाही ना. जर तिथे आपण सांगतो भरारी पथक, मग मी फोन करतो, अरे माझी गाडी का अडवली, म्हणजे हे पण पाहिजे असतं आपल्याला. त्यामुळे हा प्रस्ताव त्या ठिकाणी आपण सांगितलेला आहे, पण मला थोडंसं याच्यामध्ये क्लॅरिटी मिळत नाही अजून, की एक विशिष्ट एजन्सी बघून बनवलेला आहे की नेमकं काय, म्हणजे असं आहे की याच्या पाठीमागे जर एखादी एजन्सी असेल, थोडस म्हणजे वाटतं असं. कारण माझा संबंध एजन्सी कमी आहे, मॅनेज केलेला आहे का? हा, वास येतोय काय मला ऐकायला नाही. 2020 बनवलेला. अच्छा, ठीक आहे, असेल, आपल्याला वेळ आहे, आपण बनवता येतो, चांगली गोष्ट आहे. पण तो बनवताना मी हेच सांगतो ना, सभागृह निर्णय घेणार, त्या ठिकाणी हे घेणार, त्या ठिकाणी करत नाही. आता तुम्ही सांगितले ते यंत्र, स्पीकर्स वगैरे सगळ्या गोष्टी, कारण डिटेल जात नाही म्हणजे भरपूर आहे. वाचला मी, पण तुमचा प्रस्ताव मी चांगल्या प्रकारे वाचून काढला. अगदी 129 पानं मी नाळले आहेत, म्हणजे पूर्ण नाही, शब्द नाही, पण नाही, मला तेवढं, मी तज्ञ नाही ना, हाच तर प्रॉब्लेम आहे माझा. मी तज्ञ नाही त्या विषयातल्या कुठल्या. तज्ञ असतो तर मी खूप काही मांडलं असते या गोष्टी. नाही, घर साफ करणं वेगळं आहे. घर साफ करायला तिथे काय आवश्यक काय ना बघणारी माझी जी धर्मपत्नी आहे ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते काम बघते. म्हणजे मला तेवढा वेळ पण नसतो, मी घरचं काम बघत पण नाही माझ्या आयुष्यात. ते हे मी खरं सांगतो, अगदी मला काही माहिती नाही.
माझी मुलं कशी शिकली हे पण मला माहिती नाही, त्यामुळे क्लिअर सांगतो. म्हणजे तो भाग वेगळा जाऊ द्या. तरच हा मराठी एक मुलगी डॉक्टर आहे, एक मुलगा MBA आहे आणि दुसरी मुलगी ग्रॅज्युएट झाली, त्यामुळे मराठी त्यामुळे विषय तो नाही. हा काय हा सन्माननीय सदस्य, आपण विषयांतर होतोय अरे त्यांनी विचारलं पण उत्तर देतो. विषयांतर होतोय आज. नातवाला 2 महिने झाले, त्याच्यामुळे टेन्शन नाही. पटकन प्रत्येकाने 2 मिनिटं बोला फक्त. एक लक्षात घ्या, मी संस्कृती जपणारा मनुष्य आहे आणि मातृभाषेचा आदर राखणारा मनुष्य आहे, कळलं ना. त्यामुळे मला त्या विषयावर बोलायला लावू नका. त्या विषयावर खूप तुमच्यापेक्षा जास्त बोलू शकेल मी, पण मला बोलायचं नाही का, विषयांतर नको आहे मॅडम. फक्त एवढंच की हा सगळा त्या ठिकाणी प्रस्ताव हा मान्य आयुक्तांकडून येणं गरजेचं होतं, कारण शेवटी प्रशासन 5 वर्ष काम करते तिथे. सर्व प्रस्ताव ठीक आहेत, जे तुम्हाला वाटतं सभागृह नेत्यांना वाटतं ते प्रस्ताव ठेवतात, तो त्यांचा भाग आहे, तो त्यांचा व्यक्तिगत महासभा म्हणून बघण्याचा भाग आहे तो त्याने. पण एक प्रशासन म्हणून आयुक्त साहेबांची पण जबाबदारी आहे त्या ठिकाणी, आणि त्यामुळे त्यांनी आणलेले प्रस्ताव किंवा ते का येत नाहीत हा पण आम्हाला प्रश्न पडतोय. प्रस्ताव कुठे हा नाही आहे, नाही हा यायला पाहिजे होता, तो का नाही आणला हा प्रश्न पडला मला, म्हणून मी सांगतो. आपण त्यांना भेटून ते विचारा, सध्या विषयावरच बोला. नाही विषयावर बोलतो मॅडम. अहो त्यांनी हा आणायला पाहिजे होता, मी तेच विचारतोय का त्यांनी का आणलं नाही. अहो पण मी वाईट आहे का बोललो का, त्यांनी वाईट बोललो का मी सांगितलं याला जबाबदार कोण, मी एवढंच बोललो की याला जबाबदार कोण आहे. मी असं मी आपण आता बरोबर बोललो आपण. ठीक आहे, प्रशासन हो ठीक आहे, कधीतरी वेळ येईल तुम्ही सांगणार आम्हालाच बोलणार, तुम्ही प्रशासनावर आरोप करता, हे तुमची वेळ येईल, वेळ येईल, त्याच्यामुळे तो भाग वेगळा आहे. जाऊ द्या, त्या विषयावर नको जास्त, कारण वेळ होतोय, आम्हाला हनुमान जयंती आहे, जायचं आहे. त्यामुळे असं आहे की हा प्रस्ताव, या सूचना, ह्या सगळ्या अशा प्रकारचा प्रस्ताव येणं वाईट नाही, काय चांगलं आहे, प्रस्ताव चांगला आहे, त्याच्याबद्दल प्रश्न येत नाही. परंतु एवढंच सांगतो की हा प्रस्ताव एखादी एजन्सी बघून नको किंवा कागदावर राहायला नको, तर त्याची चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि प्रशासनाने यापूर्वी काय नेमक्या या अनुषंगातून काय केलेल्या आहेत बाबी त्याचं सुद्धा सांगितलं पाहिजे, तर आम्हाला कळलं पाहिजे प्रशासनाने काय केलंय की नाही. तर एवढीच विनंती आहे की हा सगळा जेव्हा सदस्य अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात, प्रशासनाने सांगावं की त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल आणि याच्यातल्या कुठल्या गोष्टींची पूर्तता केलेली चालू आहे की नाही याचा खुलासा करावा, एवढीच विनंती. धन्यवाद.